सर्वांना नम्र विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहावा. ही कथा सत्य घटनेवर आधारित असून अशा घटना वारंवार घडत असतात. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे किंवा काही जण यातून गेलेही असतील. अशा प्रकारच्या घटना कोणाशी बोलता पण येत नाहीत आणि प्रचंड मानसिक तणावातून अनेक वेळा बरेच जण आत्महत्याही करतात. मी एक पोलीस अधिकारी आहे आणि मी मुंबईला राहत होतो. एके दिवशी मी रात्री उशिरापर्यंत माझा मोबाईल पाहत बसलो होतो. माझी बायको माझ्या बाजूला झोपली होती. अचानक माझ्या मोबाईलवरती एक मेसेज आला, हाय. मला वाटले कोणीतरी ओळखीचं आहे म्हणून मी रिप्लाय दिला, हाय. कोण आहे असं विचारल्यावर समोरून मला एक व्हिडिओ पाठवण्यात आला. मी तो व्हिडिओ डाउनलोड करून पाहू लागलो तर माझे डोळे विस्फारले गेले, कारण त्या व्हिडिओमधील एक बाई स्वतःचे प्रायव्हेट पार्ट मला दाखवत होती आणि मला काय करावे ते कळेच ना. मी क्षणभर गोंधळून गेलो. ती बाई शरीराने अतिशय सुदृढ आणि गोरीगोमटी होती. ती हिंदीतून बोलत होती. आधी तिने तिचे ब्लाउज काढले आणि तिची वक्षस्थळे ती मला दाखवू लागली आणि मला म्हणू लागली की तुम्ही मला बोलवाल तिथं मी यायला तयार आहे. मी तुम्हाला आवडले आहे का? माझे गोरे शरीर, गुबगुबीत मांड्या तुम्हाला हव्या आहेत का? मी क्षणभर चक्रावलो होतो. मला काय करावे ते कळेना. मग मी थोडं शांत राहून विचार केला. आजपर्यंत मी पोलीस स्टेशनला कितीतरी अशा केसेस पाहिल्या होत्या की ज्यांना ऑनलाईन फ्रॉड करून फसवलं आहे किंवा अशा प्रकारच्या सेक्सी मुली दाखवून जाळ्यामध्ये ओढलं आहे. अनेक घटना तर अशा होत्या की काही केसेसमध्ये बदनामीची धमकी दिली जायची आणि ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते. मग मी सावध झालो. आता ती बाई मला तिच्या शरीराचे मांड्या आणि खालचे पार्ट दाखवू लागली आणि ती मला म्हणाली की तुम्ही पण मला तुमचे प्रायव्हेट पार्ट दाखवा. मी नकार दिला. तसा ती खूपच लाडाने ओठांचा चंबू करून आग्रह करू लागली. मग मीही नुसता माझ्या ओठांचा चंबू करून तिला दाखवला आणि तिला म्हणालो, मला तुला भेटायचं आहे. त्यावर म्हणाली, मी तयार आहे तुम्हाला भेटायला. आपण कधी भेटायचं हे मी उद्या सांगेन. आणि तिने कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री व्हिडिओ कॉल आला, त्याच नंबरवरून. मी कॉल रिसीव केला तेव्हा तशाच प्रकारचे ती चाळे करू लागली आणि मला विविध प्रकारचे आमिष दाखवू लागली आणि मला गळ घालू लागली आणि पुन्हा तिने कॉल कट केला. 2 दिवसात व्हिडिओ कॉल आला नाही. मी याबाबत कोणाशी काहीही बोललो नाही. आता पुढे काय होईल याची मी प्रतीक्षा करत होतो. इतक्यात मला एका अननोन नंबरवरून कॉल आला. समोरची व्यक्ती मला म्हणत होती की तुम्ही 2 दिवस एका बाईसोबत व्हिडिओ कॉलवरून जे काही अश्लील चाळे करत होतात ते सगळं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. तुम्ही जर आम्हाला 50,000 रुपये दिले तर ते आम्ही डिलीट करून टाकतो, नाहीतर ते आम्ही सोशल मीडियावरती व्हायरल करू. ती व्यक्ती हिंदीतून बोलत होती. मला जशी अपेक्षा होती तेच घडत होतं, पण मला वाटलं नव्हतं की हे माझ्यासोबत घडेल. मी एक पोलीस अधिकारी असून यामध्ये अडकलो होतो तर सामान्य लोकांची काय अवस्था होत असेल हे मला कळू लागले. मी सुज्ञ होतो. मी पॅनिक न होता शांतपणे त्या व्यक्तीला म्हणालो की तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, माहीत नाही. पण तुमचं सगळं व्हिडिओ रेकॉर्ड आमच्याकडे आहे. पैसे द्या, नाहीतर सोशल मीडियावर व्हायरल करू आणि तुमची बदनामी करू. अशाच प्रकारच्या बदनामीला घाबरून अनेक जण आत्महत्या करत असतात आणि अशा केसेसमध्ये आत्महत्या का झाली हे कळत नाही. कुटुंबियांना आणि बाकीच्या मंडळींना वाटतं नेमकं आत्महत्येचं कारण काय हे कळत नाही. मग मी त्या व्यक्तीला खोटेच म्हणालो की मी एक गरीब आहे. इतके पैसे देण्यासाठी माझ्याकडे नाहीत. आम्ही खूप गरिबीत राहतो. मी हे मुद्दामच म्हणालो कारण मी पोलीस ऑफिसर आहे हे कळल्यावर त्यांनी मला आणखीनच जास्त पैसे मागितले असते. बऱ्याच वेळा तुमचं समाजातील स्टेटस पाहून
तुम्हाला बदनामी करण्याची धमकी दिली जाते आणि बदनामीला घाबरून मागतील तेवढे पैसे दिले जातात. परंतु मी आता त्यांना ट्रॅप करत होतो आणि माझ्या बोलण्यात गुंतवत होतो. त्याने मला 2 दिवसाची मुदत दिली आणि 2 दिवसांनी पुन्हा फोन आला. तेव्हा तो मला म्हणाला की 20,000 तरी आत्ताच्या आत्ता मला सेंड करावे लागतील, नाहीतर तुझा व्हिडिओ व्हायरल करीन. तेव्हा मी म्हणालो, माझ्या मुलीची फी भरायची आहे. मी एका गोदीत कामाला आहे. मला पगारही इतका नाही. मी पैसे कुठून देऊ? यावर ती व्यक्ती म्हणाली, काहीही करा, मग 15,000 तरी पाठवा. परंतु मी अशा प्रकारे गयावया करून त्याला नकार देत राहिलो आणि मी म्हणालो की मी 10,000 आहेत माझ्याकडे, तेवढे पाठवतो. मग त्या व्यक्तीने तिची लिंक दिली, त्यावर ती पैसे सेंड करायला सांगितले. तोपर्यंत मी सायबर ब्रँचमध्ये हे सगळं सांगून ठेवलं होतं आणि आमची सगळी यंत्रणा कामाला लागली होती. त्या फोन नंबरचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं तर तो फोन झारखंडमधील एका खेडेगावातला होता आणि तो आता बंद येत होता. कारण अशा व्यक्ती काम झालं की ते सिम कार्ड फेकून देतात, पुन्हा त्या सिम कार्डचा वापर करत नाहीत. मग आम्ही तेथील पोलीस स्टेशनशी संपर्क केला आणि ते लोकेशन त्यांना कळवलं आणि मग तिथल्या पोलिसांनी तिथे जाऊन एका व्यक्तीला ताब्यात घेतली आणि त्यांनी अशा प्रकारे अनेक व्यक्तींना फसवलं आहे असे तपासात समोर आलं. ऑनलाईन ब्लॅकमेलिंगचा हे लोक धंदा करत होते आणि दिवसरात्र ते याच कामात असतात. त्यांच्या अशा अनेक टोळ्या असतात आणि ते रात्री 11 नंतर अशा प्रकारे व्हिडिओ कॉल करून मेसेज टाकून आपले सावज शोधत असतात. बरेच लोक कळत नकळत या गोष्टीला बळी पडतात आणि मग त्यांना बदनामीची भीती घालून ब्लॅकमेलिंग केले जाते आणि समाजातील आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये म्हणून बरेचसे लोक पैसे देऊन बसतात आणि फ्रॉडला बळी पडतात. काही जण जे पैसे देऊ शकत नाहीत ते बदनामीच्या भीतीने आत्महत्या करतात. तर अशा प्रकारचे टोकाचे पाऊल न उचलता आपल्या आप्तजनांशी याविषयी सविस्तर चर्चा करावी किंवा पोलिसांमध्ये तक्रार करावी. अशा अनेक केसेस असतात ज्यामध्ये लहान मुलं ऑनलाईन गेम खेळतात आणि त्यांच्या पालकांना माहीतही नसतं आणि मग त्यांना पैसे मागितले जातात आणि त्यांना जीवे मारण्याची किंवा नातेवाईकांना पालकांना ठार मारण्याची धमकी दिली जाते. तेव्हा ते पालकांच्या नकळत OTP सांगून बसतात आणि मग त्याच्यातून बँक बॅलन्स काढून घेतला जातो आणि पालकांचे याकडे लक्ष नसतं. बँकेतून पैसे गेल्यानंतर मग त्यांना समजतं आणि मग ही मुलंसुद्धा आत्महत्येचं पाऊल उचलताना दिसतात. तर सर्वांना नम्र विनंती आहे की अशा आमिषाला बळी पडू नका आणि जर चुकून जरी तुमच्या बाबतीत अशी घटना घडली तर त्याबद्दल मोकळेपणाने कोणाशी तरी बोला. तुमचे आयुष्य अनमोल आहे, त्यामुळे ते संपवण्याचा विचार करू नका आणि ते आपल्या आप्तजनांसाठी खूप महत्त्वाचे आहे. कोणताही प्रॉब्लेम हा आयुष्यापेक्षा जास्त मोठा नक्कीच नाही. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रोज अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.